की आमच्या महाप्रसादामध्ये जाऊन आमचे महाप्रसाद आपण घ्यायचं आहे. यथेच्छपणे त्या ठिकाणी आमचे महाप्रसाद उपलब्ध आहे. सरदार पटेल हायस्कूल आणि विद्यार्थी आमटी वाटपाचं काम आणि स्वयंसेवक त्याचप्रमाणे आमटी वाटप समिती या ठिकाणी योग्य पद्धतीनं काम करून आपल्या सगळ्या भाविकांना योग्य प्रकारच्या सुविधा आणि आमचे महाप्रसाद घ्यायचा आहे. श्री बाजीराव नामदेव आहे तर राहणार आणे या स्वामी भक्तांकडून स्वामी चरणी 51,000 रुपयाची देणगी देण्यात आलेली आहे. या संपूर्ण परिवाराचं रंगस्वामी देवस्थान संस्थेच्या वतीने समाज जोडण्यासाठी एक समाजसेवी व्यक्तिमत्व श्री खंडूसेठ बेलकर सेवा आणि या ठिकाणची जी यात्रा उत्सव आहे आपण पाठीमागे पाहतोय मोठ्या प्रमाणात गर्दीमध्ये आहे. सकाळी पहाटे 4 वाजता या यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी ही सगळी मंडळी रांगेमध्ये दर्शन घेत आहेत. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील हे अतिशय जागृत असं देवस्थान स्वामी रामदास स्वामी यांचं आहे आणि या ठिकाणची गर्दी या ठिकाणचे नियोजन अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. दूरवरून भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि नतमस्तक होतात. महाराष्ट्रामध्ये अतिशय जागृत असं हे देवस्थान आहे आणि या देवस्थानच्या ठिकाणी सर्वच लोक नतमस्तकपणे होत असतात आणि हे सगळं होत असताना सगळी मंडळी योग्य प्रकारे काळजी घेत असतात. त्यामध्ये अतिशय मोठ्या भक्तिभावाने ही यात्रा भरलेली आहे. लाखो भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि ही सगळी मंडळी या ठिकाणी येत असताना अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन आपण पाठीमागे पाहतो. ही मोठी गर्दी प्रचंड मोठं चांगलं नियोजन आहे. सगळ्या महिला सगळे मंडळी या ठिकाणी येत आहेत. साधारण किती लोकांच्या जेवणाचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर काय नियोजन असणार आहे आपण जरा कमिटीच्या मंडळीकडे जाणून घेणार आहोत. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आणे नळावणे हा यात्रा उत्सव अतिशय मोठा भरत असतो आणि जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये भरणारी ही यात्रा अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन होत असतं. त्या ठिकाणी आपण पाहतोय ही सगळी गावची मंडळी एकत्र जमलेली आहेत, चांगलं नियोजन करतात. यात्रेमध्ये यात्रेचं स्वरूप काय असणार आहे जाणून घेऊया आणि ही सगळ्या मंडळींचं नियोजन कसं असणार आहे हे आपलं जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. आपल्यासोबत ही सगळी यात्रा कमिटीची मंडळी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया कशा प्रकारचं नियोजन आहे. काय तुम्ही सांगाल यात्रेचं नियोजन कसं केलं? यात्रा सालावतप्रमाणे दरवर्षीप्रमाणे अतिशय व्यवस्थित श्री रंगस्वामी महाराज देवस्थान ट्रस्ट असेल, सर्व ग्रामस्थ मंडळी असेल, अनेक महिन्यांपासून त्यांचं नियोजन असतं आणि त्या नियोजनातून सर्व उपस्थित पंचक्रोशीतील भाविक असतील, महाराष्ट्रभरातून आलेले भाविक असतील, त्यांना यथायोग्य प्रकारचा महाप्रसाद उपलब्ध व्हावा यासाठी सर्व ग्रामस्थ, देवस्थान कमिटी, विविध कमिट्यांमध्ये काम करणारे सगळे स्वयंसेवक हे उपलब्ध असतात. अतिशय कष्टाने असं काम केलं जातं. रात्री आमटी महाप्रसाद तयार करण्यासाठी रात्री 12:30 वाजल्यापासून तर यात्रा संपेपर्यंत अहोरात्रपणे ते कष्ट करण्याचं काम करत असतात. अतिशय हार्डवर्क त्या ठिकाणी त्यांचं काम केलेलं असतं. इतरही ज्या समित्या आहेत त्या परिसरातून जे उपलब्ध भाविक या ठिकाणी उपस्थित होणार आहेत त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा प्राप्त व्हाव्यात, त्यांची कोणत्याही स्वरूपात गैरसोय होऊ नये. जरी यात्रोत्सव असेल तरी गर्दी किती असेल तरी प्रत्येक यात्रोत्सवाला चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यांना यात्रोत्सवाचा आनंद घेता आला पाहिजे. श्री रंगस्वामी महाराजांच्या दर्शन त्यांना घेता यावं त्यासाठी व्यवस्थितपणे बारी पद्धत असेल, नंतर
महिलांसाठी असेल पुरुषांसाठी असेल दोन्ही महाप्रसाद कक्ष त्यांना मिळावे म्हणून दोन्ही महाप्रसाद कक्ष सांस्कृतिक भवनाचे खुले असतात. त्या ठिकाणी खालच्या कक्षामध्ये सांस्कृतिक भवन कक्षामध्ये महिलांसाठी आणि वरच्या कक्षामध्ये पुरुषांसाठी पुरुष भाविकांसाठी त्या ठिकाणी आमटी महाप्रसाद उपलब्ध असतो. त्या ठिकाणी सरदार पटेल हायस्कूलचे श्री रंगस्वामी महाराज माध्यमिक विद्यालयाचे अनेक विद्यार्थी वाटपाचं काम 2 दिवस करत असतात आणि त्या ठिकाणी आमची वाटप समिती महाप्रसाद वाटप समिती आणि स्वयंसेवक अतिशय स्फूर्तीनं सर्व भाविकांना महाप्रसाद यथायोग्य पद्धतीने मिळावा यासाठी प्रयत्नशील असते. मला सांगा आमटी किती लिटर असते? आमटी एक कढई साधारणतः 500 लिटरची. गेल्या वर्षी 79 कढया झाल्या होत्या. यावर्षी त्याचा अंदाज साधारणतः 120 कढयांपर्यंत. एकत्रित किती लिटर होईल? एक कढई 500 लिटरची 12×5 म्हणजे जवळजवळ किती होतात? 40 झाल्यात आत्तापर्यंत. नाही किती होतात? 42,500 लिटर. मसाला किती लाखांचा वापरता? यावर्षी मसाला साधारणतः 13 लाख रुपयांचा मसाला आणि हा डोनेटेड आहे. म्हणजे अनेक वर्षापासून या ठिकाणी भाविक हेच श्रीरंग स्वामी महाराजांच्या चरणी आमटी मसाला महाप्रसादासाठी अर्पण करत असतात. तो 2033 सालापर्यंत बुक आहे. एका वर्षी साधारणतः 6 ते 7 भाविकांना नंबर द्यावा लागतो. प्रत्येकाची इच्छा असते आमचं स्वयंस्फूर्तीनं प्रत्येकाचा असावा, परंतु ते शक्य नाही कारण प्रत्येक भाविकाचा नंबर यावा यासाठी 6-6, 7-7 भाविक त्यासाठी एकत्रित केलेले आहेत आणि सगळ्यांनी अतिशय छानपणे आमटी महाप्रसाद. तर काही अजून असे आहेत की काहींनी एक कढई आमटी महाप्रसाद देखील अर्पण केलेला आहे आणि यावर्षी ते साधारणतः 14 भाविक आहेत ज्यांनी स्वतः एक कढई महाप्रसाद अर्पण केलेला आहे आणि 8 भाविक असे आहेत ज्यांनी आमटी महाप्रसादामध्ये त्यांचा सहभाग आहे. भाकरी किती असते? भाकरी या पंचक्रोशीतील सगळ्या वाड्यांमधून सर्व महिला भगिनी पहाटेच उठून स्वामींच्या चरणी आपली भाकरीचा महाप्रसाद लागावा यावा म्हणून उपलब्ध करून देतात. परिसरामधून भरपूर भाकरी आणि प्रत्येक ग्रामस्थांची प्रत्येक एका पुरुषापाठीमागं 1 किलो आणि जास्त देवासाठी 1 किलो अशा प्रकारच्या प्रत्येक घरटी भाकरीचा महाप्रसाद दिला जातो. कारण किती भाकरी कलेक्शन होत असेल? भाकरी सुमारे आता साधारणतः 2 लाखाच्या आसपास भाविक या ठिकाणी 1.5 लाखाच्या आसपास भाविक येत असतात आणि भाविक जेवूनसुद्धा भाकरी उरत असतात. म्हणजे साधारणतः 2.25 लाख 2 लाखाच्या आसपास भाकरी उपलब्ध या ठिकाणी होत असते. तुम्ही मागच्या वर्षापासून आमटी लोकांना घरपोच देण्याची व्यवस्था केलेली आहे. हे नियोजन नेमकं कसं असतं? त्याचं कारण असं होतं की आम्ही सर्व स्वयंसेवक या ठिकाणी शिस्त पाळायचो की या ठिकाणी येणाऱ्या भाविकाला महाप्रसाद मिळाला पाहिजे म्हणून घरी देता येत नसायचा. परंतु अशी परिस्थिती असायची घरी या ठिकाणी स्वामींचे भक्त वयोवृद्ध झालेले आहेत त्यांना आमटी महाप्रसाद आवश्यक असायचा. पण आम्ही स्थानिक स्वयंसेवक असूनसुद्धा आम्ही म्हणू शकत नव्हतो का यांना 2 वर्गाळी आमटी द्या कारण ती शिस्त होती आणि म्हणून ती शिस्त. परंतु त्या ग्रामस्थांचा देखील त्या वयोवृद्ध माणसांचा देखील मान त्यांना देखील स्वामींचा महाप्रसाद मिळावा ही मनामध्ये भावना ठेवून 2 वर्षापासून असं ग्रामस्थांनी आणि संयोजन व्यवस्थापन कमिटीने असा निर्णय घेतला की आमटी टोकन पद्धतीनं देणगी पद्धतीनं कुपन पद्धतीनं प्रत्येक भाविकाला घरपोच मिळावा आणि त्या स्वामींचा महाप्रसाद प्रत्येक भाविकाला मिळाला पाहिजे आणि त्यांची तो मिळताना कुठल्याही प्रकारची गैरसोय झाली नाही पाहिजे यासाठी हे नियोजन देवस्थानच्या वतीने आरंभलेलं आहे. साधारण किती लोक इथं येत असतील? या साधारणतः साहेब म्हणजे जगाच्या पाठीवर जे आण्याचे सुकन्या सुपुत्र आहेत ते तर येतात पण महाराष्ट्रातून अनेक लोक येतात. आत्ताच उत्तर प्रदेश युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित झाले होते. त्याचप्रमाणे अनेक भाविक ज्यांचे श्रद्धा आहे ज्यांनी आमटी महाप्रसाद श्रीरंगस्वामी महाराजांचं नाव ऐकलेलं आहे ते सगळी मंडळी दरवर्षी या ठिकाणी येत असतात आणि प्रसाद घेत असतात. त्याचप्रमाणे आपल्या परिसरातले सगळे भाविक असतील किंवा पंचायत राजसारखे अधिकारी असतील नंतर वेगवेगळ्या वित्तसेवा सहकार समाज शिक्षण राजकारण या क्षेत्रातील सगळे जे अधिकारी पदाधिकारी आहेत ते आवर्जून या ठिकाणी या आनंदात सहभागी होतात. किती दिवस उत्सव चालतो? हा उत्सव किती दिवस चालतो? हा उत्सव आमचा सप्ताह काळ सुरू 8 दिवसापूर्वी शनिवारी सप्ताह बसला आणि त्याच्यानंतर आज महाआरतीचा सोहळा आणि उद्या काल्याचा कार्यक्रम. उद्या संध्याकाळी हा सोहळा पुण्यतिथी उत्सव सोहळा संपणार उद्या संध्याकाळी. अतिशय जागृत देवस्थान आहे. तुम्ही भाविकांना काय आवाहन कराल? सर्व श्रीरंगस्वामी महाराजांचं देवस्थान हे अतिशय जागृत आणि सगळ्या भाविकांच्या माथ्यावर
किंवा डोक्यावर हात असणारं देवस्थान आहे. आणि या देवस्थानाचं विशेष असं की हे देवस्थान चांगलं, जे ग्रामस्थ चांगलं काम करतात त्यांच्या पाठीशी नेहमी आशीर्वाद देत असतं. परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या श्री रंगस्वामी महाराज देवस्थानच्या माध्यमातून कोणामध्ये गडबाजी नाही, वैर नाही, सगळं असं कोणता द्वेष नाही, कोण मत्सर नाही, अशा प्रकारची भावना या ठिकाणी निर्माण होते. प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा यांची रुजवणूक या स्वामींच्या माध्यमातून होत असते. आज सकाळी मंदिर किती वाजता खुलं केलं? आज सकाळी मंदिर पूर्ण खुलंच होतं. आज अभिषेकाचा कार्यक्रम झाला आणि सकाळपासून आज मंदिर सर्व भाविकांसाठी खुलं आहे. भाविकांची दर्शनाची गैरसोय होऊ नये म्हणून नियोजन कसं आहे? भाविकांच्या दर्शनाची गैरसोय होऊ नये म्हणून स्वामींच्या मंदिरासमोर जे प्रारंग आहे त्या ठिकाणी सूचित केलं जातं भाविकांना की व्यवस्थितपणे आपण शिस्त पाळा. आणि आत मंदिरामध्ये दर्शन बारी आहे. सर्व भाविकांना सूचित केलं जातं की आपण दर्शन बारीनं गेला तर देवाचं दर्शनही व्यवस्थित होईल. आणि आपण सगळ्यांनी आत कोणत्याही प्रकारचं शेरणी असेल, गुळाची असेल किंवा चिकट पदार्थ काही वाटायचे नाहीत. आपण महाप्रसाद वाटप, ही पेढे वाटप, गुळ वाटप हे बाहेर करायचे आणि मंदिरात गर्दी करायची नाही. कोण कोण मान्यवर येऊन गेले? आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार शरददादा सोनवणे असतील, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंगजी पवार असतील, गणपतराव फुलोटे असतील, संजयजी काळेसाहेब असतील, त्याचप्रमाणे निवृत्ती सेठ काळे जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आहेत ते, आणि त्याचप्रमाणे अनेक जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई असतील, पंकज कनसे असतील, सामाजिक कार्यकर्ते स्नेहलताई असतील, हे स्मिताताई असतील, त्याचप्रमाणे अनेक सेवाभावी कार्य करणारी अनेक मंडळी या ठिकाणी होती. आपल्या परिसरातली ही त्यामध्ये पाराशेठ बोरचटे वयोवृद्ध व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे दुर्गाशेठ बेल्लेकर ज्यांनी अनेक वर्ष आमटी महाप्रसाद दिला आणि स्वामींच्या कलर कामासाठी सुद्धा अनेक वेळा हातभार लावला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे वाणीसाहेब अतिशय आदरणीय आहेत. आमच्या देवस्थानच्या कोणत्याही बातम्या असतील किंवा पठारावर जे सकारात्मक बातम्या असतील त्या सगळ्या परिसरामध्ये प्रचार किंवा प्रसार करण्याचं काम आदरणीय वाणीसाहेबांनी केलं आहे. ज्यावेळेस मला आठवते 4 वर्षापूर्वी या ठिकाणी पाणी योजनेची मीटिंग होती, वाणीसाहेब जेवलेले नव्हते कारण वाणीसाहेब 8:30 वाजता या ठिकाणी उपस्थित होते. आमच्या प्रत्येकाची मुलाखत, प्रत्येकाचं मनोगत वाणीसाहेबांनी शूट घेतलं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या पठारावरच्या लोकांची काय गरज आहे मुख्य ही प्रसार करण्याचं काम आदरणीय वाणीसाहेबांनी केलं. आणि वाणीसाहेबांबद्दल आमच्या सगळ्यांच्या मनात अतिशय जिव्हाळ्याचं, अतिशय वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व, अन्यायाच्या विरुद्ध लढणारं आणि न्यायाला स्थान देणारं असं व्यक्तिमत्व वाणीसाहेब आहे. आपण या ठिकाणी आलात. आम्ही इतर सगळ्यांच्या पत्रकारांच्या प्रमाणे आदरणीय आमचे वाणीसाहेब वेगळे आहेत आणि त्यांचं मनापासून स्वागत करत आहोत. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये भरणारी ही यात्रा खूप मोठी असते. गावातील सगळी मंडळी एकत्रपणे या यात्रेला सहभागी होतात. लाखो भाविक या ठिकाणी येतात. त्याचबरोबर लाखो लिटर आमटी केली जाते, हजारो भाकरी तयार केली जातात. या भागामधले पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, खासदार अमोल कोल्हे या देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमी आहे. रंगदास स्वामी तुम्हाला सुखबुद्धी देवो आणि या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटो अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स आणि बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.